फक्त शॅम्पूमध्ये या 2 गोष्टी टाका आणि वर्षानुवर्ष काळी पडलेली मान, काळे पडलेले हात अगदी चुटकीसरशी गोरे करा. पार्लरमध्ये जाऊन महागडं मॅनिक्युअर, पेडिक्युअर करायची गरजच नाही. अगदी 5 मिनिटात हातपाय गोरे होतील. हा उपाय खूपच सोपा आहे. व्हिडिओ थोडाही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला याची पूर्ण पद्धत व्यवस्थित समजेल. आता तुमचे हातपाय वर्षानुवर्ष काळे पडलेले असतील किंवा पाठीवरती बऱ्याचदा खूप दिवसांपासून मळ जमा झालेला असतो, तो तसाच असतो, काही केलं तरी तो जात नाही, किंवा हाताचे कोपर काळे पडलेले असतात, गुडघे काळे पडलेले असतात, तर या सगळ्यांसाठी हा खात्रीशीर उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचा आहे शॅम्पू. हा शॅम्पू प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. शॅम्पूमुळे काय होईल, तुमची त्वचा जी आहे ती सॉफ्ट होईल आणि हा शॅम्पू तुमच्या त्वचेवर असलेली सगळी घाण धूळ दूर करणार आहे, तुमची त्वचा अगदी कोमल करणार आहे. तसेच तुमच्या हातावर सुरकुत्या आल्या असतील तर त्याही या उपायाने पूर्णपणे निघून जातील. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे साखर. आता साखर म्हटल्यावर साखर तर आपण खातो हेच तुमच्या डोक्यात येईल, परंतु तसं नाही. साखरेमुळे तुमच्या त्वचेवरती स्क्रबिंग उत्तम होतं आणि तुमच्या त्वचेवर असलेला मळ, डेड स्किन पूर्णपणे निघून जाते. आता मी जसं सांगत आहे तसं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. आपल्याला सगळ्यात आधी 1 चमचा साखर घ्यायची आहे. ही जी साखर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण 1 पाऊच शॅम्पूची टाकायची आहे. क्लिनिक प्लस शॅम्पू इथे आपल्याला घ्यायचा आहे. सगळ्यांच्या घरामध्ये हा शॅम्पू असतोच आणि हा शॅम्पू याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं स्पीडने मिक्स करायचं, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं फ्लफी बनेल आणि मग आपल्याला या उपायाचा 100% फायदा होणार आहे. या पद्धतीने आपल्याला शॅम्पू साखरेमध्ये मिक्स करायचा आहे. बऱ्याचदा काळी पडलेली मान स्वच्छ करण्यासाठी, काळे पडलेले हातपाय स्वच्छ करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतो. हजारो रुपयांचं मेनिक्युअर, पेडिक्युअर करतो. त्याने आपल्याला फरक जाणवतोही, परंतु तो थोड्या दिवसांपुरताच असतो. अशा प्रकारे जर तुम्ही घरगुती पद्धतीने मेनिक्युअर, पेडिक्युअर करण्यापेक्षा हा उपाय केला तर तुमचा वर्षानुवर्ष साचलेला मळ जो आहे तो चुटकीसरशी निघून जाईल. तुमची मान अगदी गोरी उजळ दिसायला लागेल. घरच्या घरी अगदी 4 ते 5 रुपयामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. पार्लरचे हजारो रुपये तर तुमचे वाचणारच आहेत. शिवाय तुमची त्वचा अगदी ग्लोईंग होणार आहे. जर तुम्हाला एखाद्या पार्टीला, फंक्शनला जायचं असेल किंवा तुमचे स्वतःचं लग्न असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचे काळे पडलेले गुडघे तुम्ही उजळवू शकता. याचा तुम्हाला 100% फायदा तर होणारच आहे, शिवाय तुमचे पैसेही वाचणार आहेत. आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपले हातपाय, मान काळी का पडते, तर बऱ्याचदा काय होतं की आपल्या शरीरामध्ये काही घटक कमी पडले तर त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असेल तरी सुद्धा तुमची मान काळी पडू शकते, तुमचे गुडघे काळे पडू शकतात, ओठ काळे पडू शकतात. तसेच तुम्ही उन्हामध्ये जाताना स्वतःच्या त्वचेची काळजी घेतली नाही तरी सुद्धा तुमची त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. आता तिसरा जादुई इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत, तो म्हणजे कॉफी पावडर. हो, तुम्हाला विश्वास बसता नाही की कॉफी पावडर आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. कोरियन स्त्रिया त्यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये कॉफी पावडरचा उपयोग करतात. त्यांची स्किन बघा कशी फ्लॉलेस असते, एकही डाग त्यांच्या चेहऱ्यावर नसतो. तोच उपाय आज आपण इथे करणार आहोत. साधारणतः पाव चमचा कॉफी पावडर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. कॉफी पावडरने तुमच्या त्वचेचं उत्तम स्क्रबिंग होणार आहे. त्वचेवर असलेली धूळ, वर्षानुवर्षाची घाण निघून जाणार आहे आणि तुमची त्वचा अगदी कोमल होणार आहे, उजळ होणार आहे. तुमच्या त्वचेवर ग्लो देखील येणार आहे. आता कॉफी पावडर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी फ्लफी मिश्रण याचं तयार होणार आहे. जेवढं तुम्ही जास्त फेटणार तेवढा तुम्हाला याचा जास्त फायदा होणार आहे. आपण याच्यामध्ये साखरही घातलेली आहे, त्यामुळे साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आता तुमच्या मानेचा किंवा हातापायाचा जो भाग काळा पडलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हे लावायचं आहे. किंवा जुने पुराणे काळे डाग असतील, खूप दिवसापासून ते डाग जात नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता. चेहऱ्यावर तुम्ही हे लावू नका. तसेच तुम्हाला यातील कोणत्याही एका पदार्थाची ॲलर्जी असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. उपाय करायच्या आधी तुम्ही पॅच टेस्ट करा, म्हणजे हातावर थोडंसं लावून बघा. त्यानंतर तुम्ही पाठीला, मानेला लावू शकता. आता हे मिश्रण आपण फेटून घेतलेलं आहे. तुम्ही जेवढं जास्त फेटणार तेवढा याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता हे आपल्याला हातांना लावून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपले हात जे आहे ते काळे पडतात. उन्हामुळे म्हणा किंवा सतत काम केल्यामुळे आपल्या हातांवरती एक काळी लेअर तयार झालेली असते. तर तुमचे हात पुन्हा गोरे करण्यासाठी, ग्लोईंग करण्यासाठी तुम्ही या होम रेमेडीचा 100% यूज करू शकता. या पद्धतीने हातावर आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे. मी ते चमच्याचा वापर करत आहे. तुम्ही ब्रशचा किंवा डायरेक्ट हाताने लावलं तरी चालेल. आता हे आपल्या त्वचेला लावल्यानंतर, पाठीला लावल्यानंतर किंवा काळ्या पडलेल्या गुडघ्याला, हाताला लावल्यानंतर या पद्धतीने 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे त्वचेवर तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर 7-8 मिनिटांनंतर आपल्याला स्क्रबिंग सुरू करायचं आहे. स्क्रबिंग म्हणजे काय, तर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला चोळायचं आहे. जेवढं तुम्ही स्क्रबिंग करणार तेवढं तुमची त्वचा उजळ होणार, तेवढा तुमच्या त्वचेचा काळेपणा दूर होणार, तेवढं तुमची काळी पडलेली मान जी आहे ती उजळणार आहे. आता
10 ते 15 मिनिटं मी हे स्क्रबिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर येणारा जो रिझल्ट आहे तो कमालीचा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढा बदल तुमच्या त्वचेमध्ये होणार आहे. याच्यामध्ये आपण कॉफी पावडरचा यूज केलेला आहे. कॉफी पावडर हे डिटॅनिंगचं काम करतं, त्वचेवर दूर घालवण्याचं काम करतं. तसेच याच्यामध्ये आपण साखर वापरली आहे जी की उत्तम स्क्रबिंग करतं, त्वचेवर असलेली डेड स्किन रिमूव्ह करतं. त्यामुळे त्वचा सॉफ्ट होते, ग्लोईंग होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुमचे हजारो रुपये क्रीमचा खर्च या उपायामुळे वाचणार आहे. अगदी 5 रुपयाचाही तुम्हाला खर्च येणार नाही हा उपाय करायला आणि याच्यानंतर जो रिझल्ट येईल त्याच्यावर तर तुमचा विश्वासच बसणार नाही. आता या पद्धतीने मी व्यवस्थित स्क्रबिंग करून घेत आहे. व्यवस्थित जिथे बोटांच्या मध्ये घाण अडकलेली असते, तसेच आपल्या पाठीवरती काळा पडलेला जो भाग असतो, मानेचा काळा पडलेला भाग असतो, तेथेही तुम्ही व्यवस्थित चोळून स्क्रबिंग करायचं आहे. यामुळे तुमची त्वचा अगदी ग्लोईंग होईल. वर्षानुवर्षाचा जो मळ आहे तो निघून जाईल. आता या पद्धतीने आपलं स्क्रबिंग करून झाले. आता मी माझे हात जे आहे ते वॉश करून घेणार आहे. यासाठी आपल्याला थोडं जास्त पाण्याचा वापर करायचा आहे, कारण आपण ते शॅम्पू वापरले त्यामुळे त्याचा फेस होणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की माझ्या हाताच्या त्वचेमध्ये किती बदल झालेला आहे. हातांचा काळेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे. आता हा उपाय कोणी करायचा तर 15 वर्ष वयोगटाच्या पुढील सर्व स्त्री पुरुष हा उपाय करू शकता. आणि तुम्हाला जर एखाद्या घटकाची ॲलर्जी असेल तर मी सांगितल्याप्रमाणे उपाय करणे तुम्हाला टाळायचे. आता या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हाताच्या त्वचेमध्ये किती बदल झालेला आहे. तुम्ही एकदा हा उपाय करून बघा, वारंवार तुम्ही हा उपाय कराल तर हा जो रिझल्ट आलेला आहे तो आपण केलेल्या स्क्रबिंगमुळे आलेला आहे. तसेच आपण जी साखर घेतली होती, कॉफी पावडर घेतली होती, ती व्यवस्थित वितळल्यामुळे आपलं व्यवस्थित स्क्रब झालं आणि त्वचा ग्लोईंग दिसायला लागली, चमकदार दिसायला लागली. असेच वेगवेगळे नैसर्गिक उपायाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच यापुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. आता हाताच्या त्वचेमध्ये झालेला बदल तुम्ही स्वतः पाहताय, तुम्हीही करून बघा आणि मला तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.